नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो. टीईटी परीक्षेची तारीख आता अगदी जवळ आलेली आहे. रात्रंदिवस एक करून तुमचा अभ्यास सुरू असेलच याची मला खात्री आहे. पण अभ्यासाच्या या गडबडीत एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अनेक जण विचारतात, की सर पास होण्यासाठी नेमकं किती मार्क्स असले पाहिजेत? किंवा पास होण्यासाठी जेवढे मार्क्स लागणार आहेत, तेवढे मार्क्स आपल्याला कसे आले पाहिजेत? कसे येतील? असे प्रश्न विचारतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा, अ, इथं आपण काय करतो, की चूक करतो. जर आपण फक्त काठावर पास होण्यासाठी म्हणजेच 90 आणि 82 गुणाचं जर टार्गेट ठेवलं आणि तेवढ्यासाठी जर आपण प्रयत्न केले, तर फायनल ज्यावेळेस तुमचा स्कोर येईल, त्यावेळेस 2-3 प्रश्न इकडं-तिकडं काहीतरी झालेले असतात, सिली मिस्टेक झालेले असतात आणि मग रिझल्ट काय येतो, की आपण नापास झालो. आपली ही सगळी मेहनत काय होते, पाण्यात जाते. म्हणूनच युद्धाला जर जायचंय, तर हत्यार हे एकदम असं भक्कम असलं पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पासिंग बद्दल बोलणार नाही, तर 100 ते 105, 110 गुणांचा जो अल्टिमेट सेफ स्कोर आहे, तो नेमका कसा मिळवायचा? याचं एक जबरदस्त प्लॅनिंग या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचा आहे. कारण बघा, याच्यानंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा परीक्षेचा जो ताण आहे, तो पूर्णपणे संपलेला असेल आणि टार्गेट जे आहे ते एकदम क्लिअर असेल. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा नियम. तुम्हाला माहिती आहे, आपल्या टीईटीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. टीईटी परीक्षा एकूण 150 गुणांची असते, हे सर्व परिचित आहे. आणि त्यात निगेटिव्ह मार्किंग नाहीये, जसं आता सांगितलं त्याप्रमाणे. पण लक्षात ठेवा, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पास होण्यासाठी किमान 60% गुण असणं आवश्यक आहे, म्हणजेच 90 गुण लागतात. जे काही कॅटेगरीमध्ये येतात, त्यांच्यासाठी आपल्याला 55% गुण आवश्यक आहेत. त्याच्यामध्ये 82 गुण, 55% गुण म्हणजेच 82 गुण मिळवणं आपल्याला आवश्यक आहे. पण मित्रांनो, जसं मी मगाशी म्हणलो, की 90 किंवा 82चं टार्गेट म्हणजे डोक्यावर एक टांगती तलवारच आहे ना. एखादा गुण इकडं-तिकडं झाला तर संपलाच ना विषय. मग आपल्याला राहायचंय 100% टेन्शन फ्री झोनमध्ये. म्हणूनच आपलं टार्गेट असेल 105 गुणांचं. आता लक्षात घ्या, 105 ते 110 गुणांचं. आता 150 पैकी 105, 110 गुण थोडंसं जास्त वाटत असेल. पण जेव्हा आपण याचं विषयानुसार छोटे-छोटे तुकडे करू, तेव्हा तुम्हाला वाटेल, की अरे, हे तर अगदी सहज शक्य आहे. चला तर मग 100 ते 105 गुणांचं मायक्रो प्लॅनिंग करूया. त्याच्यामध्ये पहिली पायरी मी तुम्हाला सांगतो. तुमचे जे हुकमी एक्के आहेत, म्हणजेच भाषा विषय आहे ना, ते भाषा विषय जे आहेत, ते दोन्ही भाषा विषय मिळून तुम्हाला 60 मार्क्स आहेत. तर तुमची पहिली भाषा म्हणजेच मराठी मजबूत पकड असते. आहे ना, 30 पैकी 25 ते 27 गुण मिळवायचं टार्गेट ठेवा. आणि दुसरी भाषा तुम्ही कोणती जी घेतली आहे, समजा काही जणांनी हिंदी घेतली आहे, किंवा इंग्रजी थोडंसं कठीण वाटत असेल, तरी तिथेही किमान 18 ते 20 गुण काढायचेच आहेत. अशा पद्धतीनं तयारी करा. म्हणजे दोन्ही भाषांचे मिळून तुमचे 45 गुण इथंच फिक्स होतात. लक्षात ठेवा. आता दुसरी पायरी सांगतो, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, जे की 30 गुणांना हा विषय आहे. हा विषय बऱ्याच जणांना अवघड वाटतो. पण हाच विषय तुम्हाला मेरिटमध्ये आणतो. लक्षात घ्या, इथं मार्क कमी झाले की तुम्ही नापास होता. 30 पैकी आपल्याला किमान 22 ते 25 गुण याच्यामध्ये मिळवायचे आणि यासाठी जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपल्या चॅनलवर आतापर्यंत आपण जवळपास 25 भाग जे आहेत, ते या ठिकाणी मानसशास्त्राचे घेतलेले आहेत. ती जरी तुम्ही नीट व्यवस्थित पाहिली आणि कन्सेप्ट जर क्लिअर करून घेतल्या, तरीही हे 25 मार्क्स आपल्याला आरामशीर मिळून जातील. आता बेरीज करा. भाषेचे अ, 45 आणि मानसशास्त्र साधारण 22. किती झाले? 67 गुण तर इथंच झाले ना. आता तिसरी पायरी सांगतो तुम्हाला. निर्णायक विषयाकडे या. मॅथ्स असेल, सायन्स असेल किंवा पेपर 2 चे जे विषय असतील ते असेल. आता बघा, 100चा टप्पा पार करण्यासाठी आपल्याला आता किती गुण हवे? पहिले किती झाले होते? 33 ते 35च गुण पाहिजेत.
मग तुमच्याकडे अजून काय शिल्लक आहे? गणित शिल्लक आहे. आणखीन एक एखादा विषय जो आहे तो म्हणजे टोटल 60 गुणांचा पोर्शन आपल्याकडे शिल्लक आहे. मग या उर्वरित 60 पैकी जर तुम्ही थोडंसं लॉजिक करून किंवा थोडंसं लॉजिक वापरून कन्सेप्टच्या जोरावर 35 ते 40 जर गुण मिळवले, तरी तुमची बेरीज जी आहे ती 102 ते 107 च्या घरामध्ये जाते. लक्षात घ्या. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी तर हे टार्गेट एकदम खूपच सेफ आहे. लक्षात येते ना तुम्हाला? तर त्यामुळं तुम्ही काय करायचंय, थोडंसं स्ट्रॅटेजी मी ज्या पद्धतीनं सांगितली त्या पद्धतीने तुम्ही करायची आहे. मित्रांनो आता सांगा 105 चा आकडा अशक्य वाटतो का? कमेंट करा. अजिबात नाही. 150 पैकी 105 गुण काढणं म्हणजे केवळ अचूक रणनीती आणि वेळेचं नियोजन याच्यावर आधारित आहे. निगेटिव्ह मार्किंग तर नाहीच आहे ना इथं. मग त्याचा पुरेपूर फायदा उचला ना. एकही प्रश्न न सोडता या मायक्रो प्लॅनिंग नुसार पेपर सोडवा. तुमची परीक्षा ज्या तारखेला आहे समजा जूनमध्ये त्या 8 दिवसांनी आलेलीच आहे. तर तुम्ही परीक्षा हॉलमध्ये असाल तेव्हा टार्गेट तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास देऊन जातं. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं हे टार्गेट ठेवायचंय. तुमची मानसशास्त्राची तयारी कुठवर आली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या 25 भागांची सीरीज तुम्हाला किती फायदा करून देते हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. लक्षात ठेवा 100 प्लसची रणनीती आवडली तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणखीन एक गोष्ट आपण ॲप्टिट्यूडचे जे काही क्वेश्चन आहेत ॲप्लिकेशन बेस्ड ते क्वेश्चन देखील आपण मानसशास्त्राची या पुढच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत. टीईटीच्या अशाच खात्रीशीर मार्गदर्शनासाठी आणि इतर सर्वच माहितीसाठी आपल्या प्रतिमा मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लक्षात ठेवा. ऑल द बेस्ट. आणि यंदा टीईटीला आर-पार करायचंच. पण ते पण दणक्यात. आहे की नाही? चला थांबा या ठिकाणी. धन्यवाद.